कधी विचार केलाय? एक व्यक्ती पहाटे उठून मेहनत का करते? दुसरी सतत धावपळीत का असते? आणि तिसरी आळशी का असते? ह्या फक्त सवयी नाहीत. यामागे एक अदृश्य शक्ती काम करते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, या संपूर्ण जगावर 3 गुणांचा प्रभाव आहे. सत्व, रज आणि तम. सत्वगुण माणसाला शांत, ज्ञानी आणि सकारात्मक बनवतो. जिथे सत्य आहे, करुणा आहे आणि आत्मविकास आहे, तिथे सत्वगुण आहे. रजोगुण माणसाला सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावत ठेवतो. यश, पैसा, प्रसिद्धी. पण अनेकदा शांती हरवते. तमोगुण माणसाला अंधाराकडे नेतो. आळस, नकारात्मकता, टाळाटाळ आणि स्वतःच्या क्षमतेचा नाश. तुम्ही पहाटे उत्साहाने उठता की सतत धावपळीत असता? की महत्वाची कामं पुढे ढकलता? तुमचं उत्तर तुमच्यातील गुण सांगेल. श्रीकृष्ण सांगतात, खरं स्वातंत्र्य सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडे आहे. जेव्हा माणूस स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो, तेव्हा तो गुणांचा गुलाम राहत नाही. तुमचं भविष्य हे नशीब ठरवत नाही. ते तुमचे गुण ठरवतात. आणि गुण बदलले की जीवन बहरतं, बदलतं. तुमच्यात कोणता गुण सर्वाधिक आहे? कमेंट करा. सत्व, रज की तम? आणि जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका.